सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांनी आपल्या धनुष्याचा मोठा टणत्कार केलाय आणि या टणत्काराचा आवाज या सगळ्या सृष्टीला हादरवून टाकणार आहे. नुसत्या धनुष्याच्या दोरीचा टणत्कार एवढा प्रचंड आहे तर काय स्थिती असेल रामचंद्रांनी बाण सोडल्यावर याचा विचार करायला हवा. रावणही क्षणभर मनामध्ये थरथरलाय आणि या थरथरलेल्या रावणाला आता रामचंद्रावरती वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करावा वाटतोय. तामस अस्त्र तर निष्प्रभ झालेलंच आहे आणि तेवढ्यात रामचंद्राला लक्ष्मण म्हणतोय की आता मी थोड्या वेळ याचा सामना करतो. रामचंद्र बाजूला थांबलेत आणि लक्ष्मण आणि रावणाच्या मध्ये एक तुल्यबळ लढत, शेवटची लढत रंगात आलेली आहे. एक बाण रावणाने मारावा, लक्ष्मणाने त्याला निष्प्रभ करावं हे चाललंय. पण कधी कधी काय होतं की अशा वेळेला एक शक्ती कमी पडू लागते आणि ती शक्ती लक्ष्मणाची थोडीशी कमी पडू लागली आहे. रावणाने आपल्या वेगवेगळ्या अस्त्रांनी मारायला सुरुवात केल्यानंतर रामचंद्रांना ही संताप आलाय आणि त्यांनी या संतापातून जरा याची दानादान उडवून देऊ असं ठरवलंय. आपल्या धनुष्यातून रौद्रास्त्र बाहेर काढलंय आणि या रौद्रास्त्राचा प्रयोग केल्यानंतर राक्षसांच्या सेनेत जे काही झालंय ना ते फार भयंकर आहे. उत्पात आहे अक्षरशः. रौद्रास्त्र म्हणजे रुद्राचं अस्त्र आणि हे रुद्राचं अस्त्र जेव्हा राक्षस सेनेवरती तुटून पडेल तेव्हा त्यांची अवस्था काय होईल याचा विचार न केलेला बरा. अक्षरशः दानादान उडालेली आहे. रावणाला वाटलं हे जर आपण असंच सहन करत राहिल तर काय करायचं. रावणानंही आपल्या असुर अस्त्राचा प्रयोग केलेला आहे आणि या असुर अस्त्राने वानर सेनेचा देखील त्रास वाढवलाय. पण वानरसेना निश्चिंत आहे. त्यांना माहित आहे की आता आपला बापच मैदानात आहे ना. काय असे किती अस्त्र आले काय गेले काय काही फरक पडत नाही. आणि रामचंद्रांनी रावणाला आपल्या एकापेक्षा एक भयंकर अस्त्राचा प्रयोग करायला भाग पाडलेला आहे. एकापेक्षा एक भयंकर अस्त्राचा प्रयोग करायला भाग पाडलाय आणि सगळे अस्त्र एका गांधर्व अस्त्राने निष्प्रभ करून टाकले. काय असतं बघा, आपण पूर्ण शक्तीने वार करावा आणि तो वार निष्प्रभ होतोय, काहीच उपयोग होत नाहीये. अस्वस्थ होतो माणूस, चिडतो, चिडून पुढचा वार करतो आणि गोंधळलेल्या संतापलेल्या अवस्थेत केलेला वार कोणत्याच कामाला येत नाही. काहीतरी चूक होत असते. अशीच चूक रावणाकडून वारंवार होते. तो विचार करतोय अरे मी एवढे सगळे भयंकर भयंकर अस्त्र या रामावरती टाकतोय, काही परिणाम होत नाही, ते निष्प्रभ होत आहेत. राम आपल्या सगळ्याच अस्त्रांना निष्प्रभ करून टाकतोय, काय भानगड काय. रावण हा विचार करत असतानाच लक्ष्मण पुन्हा एकदा या युद्धामध्ये सक्रिय होतो. लक्ष्मणानं रावणाचं हे भेदरलेलं रूप बघितलंय, घाबरलेलं रूप बघितलंय. ते म्हणलं आता हे अपना भैया बहुत बडा आहे आणि त्याने पराक्रम दाखवलेला आहे. तेव्हा लक्ष्मणाने आपल्या धनुष्यातून एक बाण सोडलाय. त्या बाणाने रावणाच्या रथाच्या वर लावलेला ध्वजच तोडून टाकलाय. तर रावणासाठी सगळ्यात मोठी अपमानाची गोष्ट ही, ज्या रावणाच्या अजेय अशा रथाला धक्का लावणं अवघड आहे, त्या रथाला बाण मारून त्याचे 2 तुकडे करावेत, यापेक्षा वाईट गोष्ट कोणती. बरं, या सगळ्यामध्ये एवढा अपमानित होत असताना बिभीषण मध्ये येतो. बिभीषण अचानक वार करून रावणाच्या रथाच्या घोड्यालाच मारतो. आता रावण रथविहीन, घोडे मेलेत, ध्वज तुटलाय. आता मात्र रावण जरासा प्रचंड संतापतो, प्रचंड संतापतो. कारण राग इतका आहे. बघा, मी वार करतोय, निष्प्रभ ठरतोय. निष्प्रभ सोडा, मी असे बाण मारतोय की ज्याने कोणाचाही मृत्यूच येईल. तो बाण रामाला वंदन करून परत येतोय. म्हणजे माझी सगळी ताकद वापरावी आणि ती ताकद काहीच कामाला येऊ नये. उलट ज्याला मला मारायचंय त्याच्या हाताखालचा लहाना माणूस माझ्या ताकदीची बरोबरी होऊ शकत नाही. असा माणूस बाण मारतोय
आणि माझ्या रथावरचा ध्वज उडवून टाकतोय. इथपर्यंतचा राग ठीक आहे. रावणाचं दुखणं कुठं होतं बघा. इथपर्यंतचा राग ठीक आहे. जेव्हा बिभीषण याच्या रथाचे घोडे मारतो आणि रथ मोडतो तेव्हा रावणाचा रागच अनावर होतो. सगळ्या अहंकारांचं असं होतं. राम आक्रमण करतोय तोपर्यंत अडचण नाही आहे. हो, अडचण नाही आहे. म्हणजे तोपर्यंत काय अडचण नाही. माझा फक्त संताप वाढतोय, राग वाढतोय, मी रामाला विरोध करतोय. रामाचा लहान भाऊ माझ्यावर अटॅक करतोय, काही अडचण नाही. हो, मी आहे सक्षम. मी लढू शकतो. मी करतो काहीतरी. माझं मी म्हणेन, सूड हवाय, हे हवाय, ते हवाय, माझं मी म्हणेन. सूड हवाय मला, सूड, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, हे म्हणेन. पण ज्या क्षणी आपल्याला सोडून गेलेला बिभीषण, आपल्या घरातला माणूस आपल्याच रथाच्या घोड्यांना मारतोय आणि आपल्याला रथविहीन होऊन आपला जो विजयी अश्वरथ निघालेला आहे, आता काय मी या राज्याची सत्ता घेतली आहे, त्या राज्याची सत्ता घेईन, देशाची सत्ता घेईन, याला हटवीन, त्याला हटवीन, हे जे स्वप्न अहंकारी रावण बघतोय, त्रिखंडावर आपलंच राज्य असेल, हे स्वप्न आहे. हा काय फडतूस आहे, तो काय फालतू आहे, हे जे म्हणण्याची स्वप्न आहेत, कलंक आहे, हे सगळे स्वप्न बघणाऱ्या रावणाला जास्त राग येतो तो बिभीषणाने घात केल्याचा. आठवलं ना कुठं म्हणतोय मी ते? आठवलं? कोणता रावण, कोणता बिभीषण, कुणाचे घोडे अडवले, कुणाचे घोडे मारले. तू माझे काय घोडे मारलेस? हा जो सत्तेचा रथ पुढे चालला होता त्या रथाच्या घोड्याला बिभीषणाने मारलं. घोडं अडलं, रथ पडला, रावण प्रचंड संतापला. आणि या संतापलेल्या रावणाचं लक्ष आता ना राम उरला ना लक्ष्मण उरला. समोर बिभीषण आहे. तो म्हणतो, हे कुलद्रोह्या, आजच्या भाषेत गद्दारा, कुणी 50 खोक्याची भाषा करतं, कुणी लंकेच्या राज्याची भाषा करतं. हे कुलद्रोही गद्दारा, असा कुलद्रोही की ज्याच्यामुळे माझं राज्य जाण्याची वेळ आली आहे. तूच आहेस रे, तूच आहेस. भावाला साथ द्यायची सोडून शत्रूच्या गोटात जाऊन बसलास. तू भावाचा विच्छेद करायला, वंश विच्छेद करायला निघालास. मला वाटलं होतं इंद्रजिताला राज्य देईन, सुखानं तो राज्य करील. इंद्रजित रावणाचा पुत्र, राज्य त्याला दिलं जाईल, तो सुखानं राज्य करेल. कारण रावणानं आपल्या पित्याकडून ते राज्य घेतलेलं नव्हतं, ते आपल्या मामाकडून घेतलेलं होतं, नानाकडून, म्हणजे आईच्या वडिलांच्याकडून. तिकडून मिळालं, पुढे देईन. मग काय, बाकी कुणालाच काही द्यावं वाटत नाही, कुणालाच जय देव होऊ द्यावं वाटत नाही, जय द्यावं वाटत नाही, देवय होऊ द्यावं वाटत नाही, अशी स्थिती असते. मग तो म्हणाला की मी माझ्या पुत्राला राज्य दिलं असतं, त्याला राजा केलं असतं, तू कुलद्रोही निघालास. आता मी तुला सोडत नाही. कारण रामाच्याही आधी आणि लक्ष्मणाच्याही आधी कोणाला मारलं पाहिजे तर तू आहेस. तुझा अंत केला पाहिजे. थांब, आता सहन कर माझा हा बाण. म्हणून शक्ती अस्त्राचं संधान रावण करतोय आणि तो बिभीषणावरती ते चालवण्यासाठी वापरतोय. एवढ्यात बिभीषणाला कळतं की आपण काही एकटे नाही, आपल्यासोबत सर्वोच्च शक्ती आहे, महाशक्ती आहे, या जगाची महाशक्ती, जग नियंत्रित करणारी महाशक्ती. तो महाशक्तीला म्हणतो, देवा, ते अस्त्र माझं काही खरं नाही, चिंता करू नको, मी आहे ना सोबत. पण त्या महाशक्तीचं काय होत आहे हे बघावं लागेल, ते पुढच्या भागात. आणि 2 रामायणातल्या कथा ज्या एकत्र करून सांगितल्या जातात, ती कथा कशी आहे तेही मी तुमच्या पुढे मला पुढच्या भागात सांगतो. सियावर रामचंद्र की जय.